शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज चैत्रवद्य षष्ठी शके 1944, दिनांक 22 एप्रिल 2022. सूर्योदयाला षष्ठी होती, पण आता जर विचार केला तर आता सप्तमी लागलेली आहे. त्यामुळे आज चैत्रवद्य सप्तमी 1942 ही जी सप्तमीचा दिवस आहे तो म्हणजे आपल्या श्री आत्माराम महाराज एकेहळीचं मठ. एकेहळी म्हणजे आजचं जहिराबाद, तेलंगणामध्ये असणारं हे तालुक्याचं ठिकाण जहिराबाद. त्या ठिकाणी असणारे श्री आत्माराम महाराज हे समर्थ कल्याण स्वामी, शिवरामस्वामी, रामचंद्र स्वामी आणि त्यानंतर आत्माराम महाराज अशी ती परंपरा आहे. आत्माराम महाराजांचे 2 विशेषत्वाने सांगण्यासारखे ग्रंथ आहेत. ते म्हणजे एक श्री दास विश्राम धाम आणि दुसरा म्हणजे श्री रामदास पंथक्रमसार. त्या आत्माराम महाराजांच्या चरणी आज त्यांच्या 202व्या पुण्यतिथीनिमित्त आपण दंडवत घालूया. त्यानंतर चैत्रवद्य षष्ठी सूर्योदयाला जी तिथी होती त्याच तिथीला आपले सगळ्यांचे परिचयाचे आदरणीय श्री सुनीलदादा चिंचोळकर यांनीसुद्धा आपला देह ठेवला. आज त्यांची 4थी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राच्या बाहेर काय, सुनीलदादांचं नाव माहीत नसेल असा कोणीही रामदासी नसेल असं मला वाटतं. त्यामुळे या दोघांचं स्मरण करून आपण आपल्या समासावर बोलायला सुरुवात करूया. दासबोधाचा आपण सगळेजण अभ्यास करत आहोत. हा दासबोधाचा अभ्यास करण्यासाठी माझ्या दृष्टीने 2 ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत. त्यामधला एक म्हणजे श्री दासबोध प्रवेश. हा जो ग्रंथ आहे तो श्री अनंतदास रामदासी गिरड मठाचे मठपती होते आणि पुढे त्यांनी धाराशिव म्हणजे उस्मानाबाद या ठिकाणी समाधी घेतली. त्यांचं हे दासबोध प्रवेश नावाचं जे पुस्तक आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये विशेष अर्थाने टिपा दिलेल्या आहेत, शब्दांचे अर्थ दिले आहेत आणि विषयसूची पण दिलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरा ग्रंथ म्हणजे श्री संकेत कुबडी. हा ग्रंथ श्री हंसराज स्वामी यांनी लिहिलेला आहे. संकेत कुबडीचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये 20 समासांचं विवेचन म्हणजे 200 समासांचं विवेचन म्हणजे प्रत्येक दशकाचं विवेचन हे एकेका प्रकरणामध्ये केलेलं आहे. म्हणजे एक प्रकरण घेतलं तर त्यामध्ये काही ओव्यांमध्येच पूर्ण दशकाचा तो आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हे 2 ग्रंथ असले की एखाद्या ग्रंथामधली या दासबोधातली एखादा समास असो किंवा दशक असो त्याची पूर्ण कल्पना आपल्याला सहजपणे येऊन जाते. आता हा जो दशक आहे बहुजनसी दशक 18वा. यामध्ये बहुजनसी हे नावच आहे. बहुजनसी म्हणजे कसं की बाजारामध्ये आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी गाडीवर बऱ्याच काही वस्तू असतात. त्या पाहिल्याबरोबर विशेषतः महिलांना त्या ठिकाणी थांबावं असं वाटतं, कारण तिथे खूप वस्तू दिसतात आणि त्यामधनं काय घ्यावं आणि काय नाही असं वाटतं. आणि शिवाय त्याचे मूल्यसुद्धा जवळपास एकच असतं, सारखंच असतं. त्यामुळे त्यांची पंचायत पडते की कोणती वस्तू मी घ्यावी. तर या ठिकाणी समर्थ या दशकामध्ये जे आहेत ते इतर दशकांप्रमाणे नाही. या ठिकाणी म्हणजे या ठिकाणच्या दशकातले 10ही समास हे वेगवेगळ्या विषयांचे आहेत. जसं दशक 4 म्हटलं आपण की नवविधा भक्तीचा दशक आहे. दशक 3 म्हटलं की संसाराचं पूर्ण वर्णन आहे. दशक 1 म्हटलं की सगळं ग्रंथारंभ लक्षणं त्यामध्ये आहेत. आणि एवढंच नाही, पण ग्रंथारंभ करत असताना अनेकांना त्याने त्या ठिकाणी स्तवन केलेले आहे. पण याचं नाव बहुजिनसी आहे, कारण यामध्ये अनेक प्रकारचे जिन्नस म्हणजे अनेक प्रकारचे विषय या दशकामध्ये दिलेले आहेत. बहुदेवस्थान, सर्वज्ञ संग, निस्पृह शिकवण, देहदुर्लभ निरूपण, करंट परीक्षा, उत्तम पुरुष, जनस्वभाव, आंतर्देव निरूपण, निद्रा निरूपण आणि श्रोता अवलक्षण असे 10 समास या दशकामध्ये आहेत. त्यातील 7व्या समासाचा विचार आपण करणार आहोत. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की अनेक लोकांचा जो स्वभाव असतो
तो काही वेगळाच असतो पहा. म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं किंवा त्यांच्याशी संपर्क आला की त्यांच्या ठिकाणचे असणारे दुर्गुण जे आहेत ते लगेच आपल्याला दिसायला लागतात. आता लोकांच्या ठिकाणचे दुर्गुण दिसणं म्हणजे त्या दुर्गुणाची मला ओळख आहे हा एक भाग झाला. आणि मला ओळख आहे म्हणजे माझ्यामध्ये ते थोडेफार कमी जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून मला ते दुर्गुण दिसतात. पण संतांच्या ठिकाणी असा भाव नसतो. संत जे आहेत ते कामी निकामी लोका बरे पाहे असं समर्थ त्यांच्याबद्दल म्हणतात. जो कामाचा आहे त्याच्याबद्दलचं त्यांना प्रेम असतंच, पण जो निकामी आहे म्हणजे जो कामाचा नाही त्यालासुद्धा ते आपलंसं करतात एवढी शक्ती त्यांना त्यांच्या अनुष्ठानाने त्यांच्या रोजच्या साधनेने प्राप्त झालेली असते. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी सद्गुण आहे. स्वामी विवेकानंद हेच सांगतात की प्रत्येकाच्या ठिकाणी सद्गुण आहेत आणि दुर्गुणसुद्धा आहेत. दुर्गुणाकडे जर आपण डोळेझाक केली तर त्यांच्यातले सद्गुण जे आहेत ते जर आपण लक्षात घेतले तर अशा अनेक लोकांचं संघटन असेल तर कितीतरी चांगल्या प्रकारचं कार्य आपण करू शकतो. म्हणून हे लोकांकडचं पाहणं ते आपण त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातून आपल्याला त्या सगळ्यांना सन्मार्गाला लावण्याचं हे जे काम आहे हे आपली सगळी संत मंडळी करीत असतात. या समासाची सुरुवातच अशी आहे की जनाचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना. सुरुवातच स्वार्थीपणापासून झालेली आहे. कारण सगळ्यांच्या ठिकाणी दिसणारा हा एक गुण आहे स्वार्थ. स्वार्थ कशासाठी असतो की मी आणि माझे म्हणजे इतकंच जो पाहतो त्याच्या ठिकाणी भरपूर स्वार्थ असतो. पण दुसऱ्यासाठीसुद्धा मला काहीतरी केलं पाहिजे म्हणजे त्याचा आता स्वार्थ थोडा थोडा कमी होत चालला. आणि हा स्वार्थ कमी होण्यासाठी काय असेल महत्त्वाचं तर त्यांनी घेतलेलं नामस्मरण, त्यांनी वाचलेले ग्रंथ, त्यांनी इतरांकडून जी शिकवण घेतली चांगलं जे आपण म्हणतो लहान मुलांच्या प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी गोष्टीच्या नंतर एक मॉरल म्हणून असतं की त्यामधनं त्या गोष्टीतून आपण काय घ्यायचं. तर हे जे आपण जे ग्रहण करायचं ते ज्याला नक्की समजलं तो खरं म्हणजे त्या बद्धापासून मुमुक्ष अवस्थेचा येतो आणि मग साधक आणि सिद्ध अशी अवस्था त्याला प्राप्त होते. त्या दृष्टीने म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना म्हणजे देव याच शब्दाचा अर्थ देव म्हणजे देवो म्हणजे मला काहीतरी द्या हो. असं जसं एखादा भिकारी सगळीकडे मागत असतो तसं आपण आपल्या प्रपंचासाठी परमेश्वराजवळ मागत असतो, संतांच्या जवळ मागत असतो. म्हणजे मी कस्तुरीचं दुकान टाकलेलं आहे पण लोक मला हिंग मिरेस फक्त द्या म्हणून म्हणतात असे जे संत म्हणतात ते अगदी खरं आहे. आणि आपणसुद्धा त्याच प्रकारे त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या दर्शनानंतर वागत असतो. आणि म्हणून मनुष्य जो आहे तो जो भाग्यहीन आहे तो भाग्यहीन माणूस कसा तर तो करंट आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह या इकडे एका समासामध्ये केलेला आहे. लोकांचा लोभी स्वभाव, त्यांच्या ठिकाणी असणारा आळस, श्रम न करणे आणि त्यांचं पूर्वसंचित किंवा पूर्वपाप असेल त्यामुळे त्यांना ते कष्टाकडे ते झुकत नाहीत. आणि अशा माणसाला समर्थ सरळ सरळ आत्महत्यारा असं म्हणतात. आमच्या शाळेत असताना एक धडा होता आम्हाला इंग्रजीमध्ये, आपल्याला पण असेल तो पूर्वीच्या सगळ्या लोकांना. त्यामध्ये अल्नास्टर नावाचं एक कॅरेक्टर होतं. तर अल्नास्टर जो आहे तर तो आळशी होता, काम काही करायचं नाही पण मनामध्ये खूप मोठ्या इच्छा ठेवून होता. एका टोपल्यामध्ये काचेच्या वस्तू घेऊन बसलेला होता आणि आळशीपणा एवढा की त्या वस्तू घेऊन आता बाजारात जाऊन त्या विकावेत हा सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये नव्हता. बसल्या बसल्या तो म्हणतो आता एवढ्या सगळ्या वस्तू माझ्या टोपल्यामध्ये आहेत त्या मी बाजारात नेऊन विकेल आणि त्यामधनं मला खूप पैसे मिळतील आणि असे मला पैसे मिळत गेले आयुष्यभर तर माझा मोठा महाल असेल, खूप श्रीमंती असेल आणि मग माझी बायकोसुद्धा माझं सांगणं सगळं ऐकेल इथपर्यंतचा विचार मनाचे मांडले तो मनामध्ये करत असतो. आणि असं करता करता तो म्हणतो की माझी बायको जेव्हा माझं ऐकणार नाही तेव्हा मात्र मी तिला 2 लाथा मारून तिला सरळ करेल असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. आता मनात विचार आला की त्याप्रमाणे माणसाची जशी कृती होत असते तसं बसल्या बसल्या तो आपले पाय झाडून त्या टोपल्यालाच लाथ मारतो. आणि होतं काय तर ते टोपल्यातल्या सगळ्या काचेच्या वस्तू त्या फुटून जातात. तर हे जसं आहे ते आळशी लोकांचं हे लक्षण आहे. ही शाळेमध्ये असणारी गोष्ट या ठिकाणी मला सहजपणे ती आठवली. आणि मग अशा माणसाच्या तुलनेमध्ये जो खरा कष्ट करतो, जो खरा आत्महितासाठी जागता आहेत त्यांच्याबद्दलचा विचार या ठिकाणी दिलेला आहे. एखाद्या वेळेस आपण कसं म्हणतो की काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये नवीन नोकर त्या ठिकाणी कामासाठी आला, आता त्याचा पहिलाच दिवस आहे. आता पहिला दिवस काय
एखादं वर्षभर जरी त्यांनी चांगलं काम केलं तरी आपल्या मालकाची मर्जी त्यांनी सांभाळली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती मर्जी न सांभाळता पहिल्या दिवसापासून त्यांनी बागड्याचा तगादा लावला तर त्याला कोण काय देणार आहे? कोणीच देणार नाही. आणि इच्छिती प्रसन्नता म्हणजे मालकाची प्रसन्नता आपल्याला मिळावी असं जर वाटत असेल तर ते खोटं आहे. जैसे काही सेवा न करिता स्वामीस मागती. आपला हा नरदेह कित्येक जन्मानंतर प्राप्त झालेला आहे आणि एकदा प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा आपल्याला मिळेल याचा काही भरोसा नाही. आणि त्यामुळे या नरदेहामध्ये असताना येण्याचे जन्म येण्याचे काळे आणि आपण आपलं हित साधलं पाहिजे. म्हणजे आपलं हित कसं आत्महितचे आहे आणि त्यासाठी आपल्याला चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे हा सरळ सरळ मार्ग आहे. पण ते जर आपण नाही केलं आणि आळस आणि असे दुर्गुण जर आपल्याजवळ असले तर मात्र आपल्याला समाजामध्ये सगळीकडे छीतू होणार आहे. आपलं नाव कोणी घेणार नाही, सगळे आपल्याला टाकून बोलतील. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे सांगतात, तने मने झिजावे तेणे भले म्हणून घ्यावे. म्हणून आपण इतरांसाठी झिजलं पाहिजे. स्वार्थ जो आहे तो थोडासा वेगळा केला पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आळस आहे त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आळस हा फार मोठा शत्रू आहे. अनेक संतांचे चरित्र वाचल्यानंतर या समर्थ संप्रदायाच्या व्यतिरिक्त जे आहे ते आपल्या दत्त संप्रदायाचे श्री नाना महाराज तराणेकर यांचं जे मार्तंड महिमा नावाचं पोथी आहे, श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म आहे, त्या दरम्यान ह्या ग्रंथाचं वाचन मी करीत असतो. त्यामधली एक गोष्ट मला फार आवडते. महाराज लहान होते नाना महाराज आणि त्यांचे वडील जे आहेत ते एकदम एकनिष्ठ असे दत्ताचे भक्त होते. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि हा मुलगा लहान असताना त्याला मात्र आळस असल्यामुळे तो उठायचा नाही. एक दोनदा त्याने असं पाहिलं आणि सकाळी 3-4 वाजता त्याने आपल्या मुलाला उठवलं आणि सरळ त्यांचं डोकं जे आहे ते आपल्या हातामध्ये पकडलं आणि भिंतीवर आपटलं. आता हे जेव्हा वाचलं ते वाचून तो परिणाम आपल्यावर झाला पाहिजे, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. असं वाचल्यानंतर त्या चरित्राशी आपण एकरूप होतो आणि मग ते नाना महाराज एवढे मोठे कसे झाले याचा आपण विचार करावा. स्वतः नाना महाराज असं म्हणतात की ज्या दिवशी माझं डोकं माझ्या वडिलांनी भिंतीवर आपटलं त्यानंतर मी कधीही सकाळी 3 नंतर झोपलो नाही, असं ते सांगतात. म्हणून त्या सगळ्याकडून जो चांगला धडा घेईल त्याला पुढे चांगले दिवस येणार आहेत. पण या गोष्टीकडे जर डोळेझाक केली आणि आपण आपल्या आळसामध्ये सुखावलो तर मात्र आपला हा नरदेह वाया जाणार आहे. अगदी खरी गोष्ट आहे या ठिकाणी. आणि म्हणून ते म्हणतात की आपण खरं म्हणजे कष्ट केले पाहिजे. तने मने झिजावे तेणे भले म्हणून घ्यावे. आधी कष्टाचे दुःख सोसिती ते पुढे सखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती त्याचे पुढे दुःख. म्हणून की हा आळस झडझडून तो आपण टाकून दिला पाहिजे आणि चांगलं दीर्घोद्योगी आपण झालं पाहिजे. अनेक प्रकारचे प्रयत्न करून आपलं भविष्य आपण बदलू शकतो. माझ्या नशिबातच नाही राजा होण्याचं असं म्हणून चालत नाही. पण एखादं श्रेष्ठत्व प्राप्त व्हायचं असेल तर मला दीर्घ उद्योगी राहायला पाहिजे. मला अनेक प्रकारचे प्रयत्न करून माझ्या मनामध्ये जे श्रेष्ठ ध्येय आहे ते ध्येय मला मिळवता आलं पाहिजे. त्यासाठी स्वामी विवेकानंद सांगतात ते वाक्य मला फार आवडतं आणि बरेच ठिकाणी मी ते सांगत असतो. ते म्हणतात, टेक अप वन आयडिया, लिव्ह इन इट, लिव्ह ऑल अदर आयडियाज अलोन, दॅट इज द वे टू सक्सेस. अराईज अवेक अँड वेट नॉट टिल द गोल इज रीच. एक विचार माणसाने घ्यावा, ते आपल्या जीवनाचं ध्येय बनावं आणि त्या विचाराखेरीज इतर विचार जे आहेत ते दूर सारावेत आणि आपलं जीवनक्रम त्या विचाराच्या दिशेने त्या ध्येयाच्या दिशेने आपण करावं. असं जर केलं तर त्यास खऱ्या अर्थाने याचं नरदेह सार्थकता होईल आणि समाजामध्ये सुद्धा तो जाणता पुरुष या नावाने तो ओळखला जाईल. बऱ्याच ठिकाणी काही बोर्ड असतात पहा, जसं आता मिळविती तितके बक्षिती ते कठीण काळी मरून जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. म्हणजे काय, मिळविती तितके भक्षिती ते कठीण काळी मरून जाते. आता हे कोणी याचा उपयोग केला? समर्थांचं जे पूर्ण लिखाण आहे, वाङ्मय आहे, त्याचा अनेक प्रकारे अनेक संस्थांमधून त्याचा उपयोग करून घेण्यात आलेला आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, हे जे समर्थ म्हणतात त्यातले पहिलं चरण घेतलं, राखावी बहुतांची अंतरे. आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये जे लोकांचा पत्रव्यवहार असतो त्या महाराष्ट्र टाइम्स करतात त्याचं एक सदराचं नाव जे झालं ते राखावी बहुतांची अंतरे. अनेक जण अनेक प्रकारचे आपले विचार जे आहेत ते त्यामधून पत्राने मांडत असतात. दुसरीकडे पाहिलं तर
मिळविती तुझके भक्षिती ते कठीण काळी मरून जाते. जो दासबोध शिकलेला आहे, जो दासबोधाचं नेहमी वाचन करत असतो, त्यांच्यापैकी एक जण सज्जनगडावर एकदा शिबिर झालं होतं पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं. त्यामधले ते एक सर होते, कोकणातले होते. त्यांनी आपला अनुभव सांगितला की या दासबोध वाचल्यानंतर मला काय फायदा झाला. तर ते म्हणतात, मिळविती तुझके भक्षिती ते कठीण काळी मरून जाते. ह्या 2 चरणावरच मी माझं ध्येय ठरवलं आणि त्याप्रकारे प्रचार करू लागलो. आणि तो प्रचार करता करता खेड्यापाड्यांमध्ये की लोकांना ही सवय लावली की बचत खाते, हे जे बचत आहे ती बचत करण्याची सवय मी लावली. आणि त्याचप्रमाणे कुटुंब नियोजन ह्याचीसुद्धा जी प्रचार मी केला, तो प्रचार होता होता मला जिल्ह्यातून एक पारितोषिक मिळालं. म्हणजे समर्थांच्या या वाङ्मयाचा उपयोग समाजहितासाठी प्रत्येकजण कशा वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो याचं हे उदाहरण आहे. यहलोक अथवा परलोक दोन्हीकडे सारिखाचे विवेक, दीर्घसूचनेचे कौतुक कळले पाहिजे. इहलोक म्हणजे आपला आताचा जो जन्म आहे, आपला जो प्रपंच आहे, संसार आहे त्यामध्ये, आणि परलोक म्हणजे पुढे आपल्याला जी चांगली गती मिळणार आहे त्यासाठी. तर या दोन्ही क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर दोन्हीकडे सारखाचे विवेक जे आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टीची निवड. जे चिरकाळ टिकणार आहे त्याकडे धाव असली पाहिजे, पण जे 1-2 दिवस आपल्याला सुख देणार आहे त्यामध्ये सुख आहे म्हणून त्याच्या मागे धावणं हे विवेकाचं लक्षण नाही. म्हणून विवेके करावे साधन, जाणार नर्तून हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन राहटूच नये. म्हणून विवेक अत्यंत महत्त्वाचा. विवेक म्हणजे काय, माझ्याकडे जी साधनसामुग्री आहे त्याचा उपयोग मी चांगल्या प्रकारे केला पाहिजे. आता हा विवेक कोणाकडे असतो, जो खऱ्या अर्थाने इंडस्ट्रियलिस्ट आहे त्याच्याकडे हा विवेक असतो. पण त्यामधलं जर त्याचं लक्ष कमी होत गेलं तर त्याचा कारखाना केव्हाही डबघाईस येऊ शकतो. म्हणून आपल्याकडे जितके काही साधनसामुग्री आहे त्याचा उपयोग चांगल्या प्रकारचं उत्पादन करण्याकडे तो जो मालक असतो तो करत असतो. त्याचप्रमाणे हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, देह, बुद्धी, मन सगळंच आहे. सगळं भगवंतानी आपल्याला दिलं आहे. मग त्याचा उपयोग आपण कशासाठी करावा. जो आळशी आहे, जो अंगचोर आहे, जो कुठल्याही कामामध्ये उत्साह दाखवत नाही, नुसता बसून राहतो, त्याच्या ठिकाणी पाहिल्यावर तो सगळं या गोष्टी वाया जात आहे असं परमेश्वराला दिसतं. आणि जेव्हा मालकाला असं दिसतं की एवढा कारखाना उभारला पण त्यामध्ये कुठलंही उत्पादन चांगल्या प्रकारे होत नाही, तेव्हा तो मालक एके दिवशी अशा माणसाला काढून टाकतो. होता होता तो कारखानासुद्धा बंद पडतो. असाच कारखाना आपला नरदेहाचा कारखाना केव्हाही कोणत्याही क्षणी बंद पडू शकतो. आणि म्हणून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. हे का दिलं, कारण नाही देहाचा भरोसा केव्हा पडेल वयसा. म्हणजे देहाचा काही भरोसा नाही. अगदी याचे उदाहरणं आपल्याला कितीतरी दिसतात. पाहता पाहता, चालता चालता तोल गेला, पडलो आपण, तर पुढे आपलं काय होईल याच्याबद्दल काही भरोसा नसतो. त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत, जोपर्यंत शुद्धीवर आहोत, जोपर्यंत इंद्रिय सगळे काम करत आहेत, तोपर्यंत भगवंताचे नाम घेणे आणि आपल्या प्रपंचाचं जे काम असेल, जे काही आपल्याला नेमून दिलेलं कार्य असेल ते कार्य निमूटपणे करत जाणं हेच भगवंताचं काम आहे. आणि अशा दृष्टीने आपण त्याकडे पाहिलं तर हा विवेक अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक हा समर्थांचा अत्यंत आवडता शब्द आहे. म्हणून दीर्घसूचनेने वर्तती तेची भले. दीर्घसूचना म्हणजे कशी, समर्थांच्या उदाहरणावर आपण पाहू. जांब समर्थमध्ये लहान समर्थ नारायण अगदी छोटे असताना त्यांच्या घरी कोणीतरी अधिकारी येणार होते. आणि अधिकारी येणार आणि घरी त्यांच्याकडे बसायला काही जागा नाही, काही चांगलं आसन नाही. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर समर्थांनी लहानपणच्या आपल्या मित्रांना बरोबर घेऊन रातोरात त्या ठिकाणी एक चांगला ओटा तयार केला. आणि दुसऱ्या दिवशी ते ग्रस्त जेव्हा आले तेव्हा त्यांना दिसलं की अरे वा, इथे किती छान बसायची जागा आहे, कोणी केलं बरं ही जागा. तर ही जागा छोट्या समर्थांनी म्हणजे नारायणाने आपल्या मित्रांना बरोबर घेऊन मातीचाच तो ओटा तयार केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची सोय झाली. दीर्घसूचनेने वर्तती तेची भले. म्हणजे आपला संसार सगळीकडे चांगला दिसावा, येणाऱ्या माणसाला खूप चांगलं त्या ठिकाणी वाटावं, अशा प्रकारची सोय आपण जशी संसारात करतो तसं परमार्थासाठी सुद्धा आपण काही ना काही भर टाकली पाहिजे. सेविंग अकाउंटमध्ये काही पैसे टाकले तर आपल्याला ते काढता येतात, पण पैसे आपण कमीच टाकत गेलो आणि आपलं काढणं नेहमीसाठी सुरू असलं तर मग आपल्याला सद्गती कशी प्राप्त होणार. आपणास मारी वाचविना तो हत्यारा. म्हणजे या सगळ्या गोष्टी समजतात. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना.
पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे जे आहे या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर भगवंताचे ध्यान, भगवंताचं नाम हे अखंड आपण घेतलं पाहिजे. आणि ते घेत असताना ते नाम खर्ची पडणार नाही कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी. याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. देवस प्रतिजन्मे आत्मघात कोडे करावा गणित, या कारणे जन्ममृत्यू केवी चुके. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण कसं बाहेर पडू आणि भगवंताची प्राप्ती आपल्याला कशी होईल याचा विचार आपण केला पाहिजे. जनस्वभाव निरूपण हे जरी नाव असलं तरी सुरुवातीला फक्त सांगितलं की स्वभाव म्हणजे स्वार्थ यासाठी सगळे मागत असतात. मग एखाद्या संतांच्याकडे मागणं काय, देवाकडे मागणं काय, उद्या परीक्षा आहे म्हणून आज मारुतीचं दर्शन घेणं काय, हे सगळं एक सारखंच आहे. पण त्यामध्ये म्हणतात की देव सकळ काही करतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. देवाचे जे उचित तेचे आपुले, देवाचे जे हित उचित तेचे आपुले हित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. म्हणजे आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी आणि ती पूर्ण झाली नाही तर मग हा देव काही पावणारा नाही म्हणून त्याकडे आता मी जाणारच नाही दर्शनाला, असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे. हा विवेक जो आहे अत्यंत महत्त्वाचा, सारा विवेक, नित्यानित्य विवेक, ही जर दृष्टी आपल्याकडे आली तर विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख, याचा अनुभवसुद्धा आपल्याला आलेला असतो. पण त्याकडे आपण डोळेझाक करतो आणि म्हणून जसं आहे तसं आपले जीवन कंठत असतो. पण हे काही बरोबर नाही. नरदेहाचे उचित केलंच पाहिजे आपण, तरच आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येतो. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकाशी एक म्हणू नये की. आता जनांचा स्वभाव सांगतात, अनेक प्रकारचे देव आहेत, अनेक विषयांमध्ये त्या विषयातलं प्रावीण्य मिळवण्यासाठी आपण अनेक गुरु करतो. प्रत्येका ठिकाणी काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. कोणी संगीतातला तज्ज्ञ असेल, कोणी क्रिकेटमधला तज्ज्ञ असेल, कोणी चांगल्या कलेमधला तज्ज्ञ असेल, तर त्यांचे आपण ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे, त्यांचं शिष्यत्व पत्करलं तर आपल्याला त्या गोष्टी मिळतात. पण हे सगळं ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलं त्या भगवंताची आराधना जर आपण केली तर आपल्याला केवढं मोठं वैभव प्राप्त होईल. म्हणून सांगतात की जसं पर्वकाळ आहे, पर्वकाळामध्ये आपण पाहतो की नदी, सरोवर, एखादं चांगलं पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन स्नान करणं त्यामध्ये फार पुण्य आहे. पण या पुण्याच्याबद्दल आमच्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये एक खूप चांगली गोष्ट कथा दिलेली आहे. आमच्या 14व्या अध्यायामध्ये पसरणी मठाचे रघुनाथ स्वामी, माझ्या माहितीवरून अध्याय 14वा त्यामध्ये आहे की महाबळेश्वरला कन्यागत पर्वावर त्या ठिकाणी गंगा प्रगट होत असते. आपल्याला माहिती आहे महाबळेश्वरला पंचनद्यांचा उगम आहे. त्या ठिकाणीच प्रत्यक्ष गंगावतरण होत असतं आणि त्यामुळे सगळ्या लोकांना ती उत्सुकता असते, ते सगळे त्या ठिकाणी जातात. तर आम्ही पण जाऊ का म्हणून रघुनाथ स्वामींचे शिष्यमंडळी त्या पसरणी मठाच्या तिथे राहणारे होते, ते त्यांना विचारायला जातात. ते म्हणतात, अरे गंगा तिथेच प्रगट होते असं नाही, पण आपल्या मठामध्ये जो राम आहे तिथेसुद्धा गंगा प्रगट होईल म्हणे. या रामाच्या चरणीच ती गंगा तिथूनच तर निघालेली आहे. म्हणजे एवढा विचार माणसाचा जेव्हा होतो तेव्हा त्याला काहीतरी समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा प्राप्त होते, ते संत होतात. पण आपण एकाच गोष्टीने एकाच तऱ्हेने विचार करत असतो आणि म्हणून आपलं कर्म जे आहे त्यामध्ये आपण अडकलेले असतो. कारण त्यामध्ये फळाची इच्छा असल्यामुळे त्या कर्माच्या भोवतीच आपण असतो. पण या सगळ्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारच्या ग्रंथाचं वाचन, चरित्राचं वाचन जेव्हा आपलं होईल तेव्हा आपली दृष्टी अशी व्यापक होईल. आणि व्यापक झाला आपलं मन व्यापक झालं, विचार व्यापक झाले तर विवेक हळूहळू आपल्याकडे येईल आणि त्या विवेकाच्या मार्गाने आपल्याला भगवंताची प्राप्ती सहजपणे करून घेता येईल. म्हणून इहलोक म्हणजे प्रपंच आणि परलोक म्हणजे सद्गती, पुढचा जन्माचा चांगला जन्म आपल्याला मिळावा. म्हणून त्या नदी स्नानाने पुण्य मिळतं हे किती खरं आहे, ते अगदी खरं आहे. पण त्याचप्रमाणे आपण पहा की जे जीवजंतू आहेत, मासे आहेत, हे तर आयुष्यभर त्या पाण्यामध्येच राहतात ना. गंगेमध्ये असं काही कुठल्या पाण्यात असो, पाण्याशिवाय त्याला काही दुसरं हे नाही. त्यातून बाहेर काढले तर मात्र त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे भगवंताचा संयोग आहे तोपर्यंत त्यांना आनंद आहे आणि भगवंताचा वियोग झाला की त्यांचा ते जीव सोडून द्यायलासुद्धा तयार होतात. इतकं त्याने पाण्याशी एकात्मता प्राप्त केलेली आहे. त्या माशाने त्यांना कळतसुद्धा नसेल
की आपल्यापासून हे लोक असा धडा घेत आहेत. म्हणजे आपल्यासमोर असणाऱ्या कित्येक गोष्टींमधनं आपण चांगल्यात चांगला विचार घेऊ शकतो. ही बुद्धी मात्र आपल्याकडे असली पाहिजे आणि ती बुद्धी ज्याच्या ठिकाणी असेल तो खऱ्या अर्थाने सगळ्या इतरांनासुद्धा तने मने झिजून इतरांच्यासाठी तो आपला देह कष्टवीत जातो. आता परवाच आपण भेटलो, या आठवड्यात मला वाटतं दुसऱ्यांदा आपण भेटत आहोत. यावर्षी आता आपल्या भगवान श्रीधर स्वामी यांची 50वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या चरित्राचा एक भाग आहे. त्यामध्ये आपण पहा की श्रीधर स्वामींनी किती कष्ट केलेले आहेत. आज गडावर गेल्यानंतर आपल्याला खूप काही आपल्याजवळ सामान असतं. राहायचं 2च दिवस असतं, पण सामान खूप आपण घेऊन जातो. आमच्या अक्का वेलणकर ज्या होत्या अंबरनाथला, त्या म्हणायच्या एवढं सगळं सामान आणलं, पण जपासाठी माळ आणली का? मग मग भगिनी म्हणायचं, नाही अक्का, माळ आणायचं राहिली. अगं मग हे सगळं आणलं एवढं पसारे, ते माळ महत्त्वाचे की एवढं सगळे तुझे पसारे महत्त्वाचे? म्हणजे हा विवेक माणसाच्या जवळ असलं पाहिजे. 4 गोष्टी प्रपंचातल्या कमी असतील तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरणाशिवाय मी राहू शकत नाही, अशी एक धारणा माणसाची झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे. नामस्मरणे विण सर्वथा राहोच नये, याचा अर्थ आपण खऱ्या अर्थाने लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून एकदा मेल्याने सुटेना पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना तो आत्महत्येला. म्हणजे नरदे आपला वाईट जात असेल, आपला वाया जात असेल, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. श्रीधर स्वामींच्या पूर्ण चरित्रामध्ये आपण पहा की त्याने किती कष्ट घेतले असतील. ते सज्जनगडावर प्रत्येक काम त्याच भावनेने करायचे. इतकंच नाही, पण ज्या लोकांनी जेवढं सामान आणलं असेल ते सामान वरपर्यंत पोहोचणं हे सुद्धा ते काम करायचे. कोणी आलं, म्हातारं माणूस दिसलं, थकलेलं दिसलं की लगेच त्याचं सामान उचलायचे आणि ते म्हणतात, तुम्ही चला आरामात, मी सगळं सामान घेऊन येतो. आणि ते सगळं सामान घेऊन ते गडावर नेऊन पोचवत होते. इतकंच काय, पण त्या ठिकाणी समर्थांच्या पूजेसाठी जेवढी काही भांडी असतील ती भांडीसुद्धा रोजच्या रोज धुवून ठेवत होते, पुसून ठेवत होते, स्वच्छ ठेवत होते. समर्थांचा जो पलंग आपण घरामध्ये पाहतो, त्या पलंगावरच्या सगळ्या वस्तू रोज ते पुसून ठेवायचे. इतकी त्याने सेवा केली. पण काही लोकांना त्यांची ही सेवा पावली नाही आणि म्हणून त्यांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि पुढे असं झालं की आता श्रीधर बुवा, तुम्ही हे काम करू नका, आता ही सेवा तुम्ही करू नका, तुम्ही दुसरं काहीतरी करा, असं म्हणून त्यांना त्या ठिकाणी मज्जाव पण करण्यात आली. पण तरी देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजेचे स्वभावे कृपाळू देव. याप्रमाणे या एकाच सेवेमध्ये भगवंताची प्राप्ती आहे असं न मानता त्याने ती सेवा दुसऱ्याला सहजपणे देऊन टाकली आणि जी आपल्याकडे येईल ती सेवा मात्र पुन्हा प्रामाणिकपणे तशीच केली. कारण नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो स्वावी कोणीतरी काया. म्हणजे अशा प्रकारे आपलं वर्तणूक झाली तर मात्र समाजामध्ये आपल्याला चांगले दिवस येतील, चांगले आपली प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि या नरदेहाचं सार्थक होईल. समर्थ दुसरीकडे म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी ठरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे. म्हणजे आपल्या वागण्याने, आपल्या व्यवहारातून इतरांचं अंतःकरण निवळेल अशा प्रकारची सोय आपण आपल्या वागण्यातून केली पाहिजे. आणि मना बोलणे नीच शोषित जावे. अगदी कोणी कितीही उदंड धिक्कारूने बोलती, परी चळो न द्यावी शांती. म्हणजे आपली शांतता, आपल्या अंतःकरणातली शांतता ही तशी स्थिर राहिली पाहिजे बाहेरच्या कुठल्याही बोलण्याचा. आणि मग ते बोलणं आपली प्रशंसा असो की आपल्याला नावं ठेवणं असो, कोणी आपल्याला धिक्कारून जरी बोलत असेल तरी त्याचा कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला परिणाम आपल्या चित्ताच्या शांततेबद्दल होऊ नये, अशी आपण ती सोय केली पाहिजे. आमचे रामकृष्ण परमहंस जसं सांगतात की ते फणस कापायचं असेल तर हाताला आधी तेल लावायचं आणि मग फणस कापायचं, म्हणजे त्या फणसाच्या मधला जो चीक आहे तो आपल्या हाताला लागणार नाही. तसं तो चीक म्हणजे भगवंताचं नाम आहे. ते नाम जर आपण घेतलं आणि आपलं कर्म करत गेलं तर त्या कर्माच्या कचाट्यामध्ये आपण कधीच सापडणार नाही. आणि ते कर्म किती साधं आहे, किती मोठं आहे याचा विचार नाही, पण ते कर्म कसं आपण जीव ओतून करतो याच्यावर त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्मातून आपण भगवंताचे पूजन करत आहो असा भाव आपल्या ठिकाणी असावा. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपणा वाढाया कारणे, तृप्ती लागे उपाय करणे ऐसे झाले. ज्या लोकांना हा विचार नाही ते मात्र उगाच बडबड करतात, ते सांगत राहतात.
पण त्यांच्या ठिकाणी तो भाव नसतो आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचा प्रभाव होत नाही. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, यर ते बोलतची राहिले करंटे जन. करंट्याचं लक्षणं जे आहे ते सांगतात की नुसता बडबड करतो, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. म्हणजे ज्यांना त्या प्रत्येक घटनेतून जो अर्थ घ्यायचा आहे तो माझ्या जीवनात तो उतरवायचा असेल हे त्यांचं नक्की झालं की त्याप्रमाणे ते आपला स्वभाव बदलतात. पण काही लोक असतात की मी काहीच माझा स्वभाव बदलू शकत नाही, मला इतक्या सकाळी उठणं होत नाही, हे सुद्धा अभिमानाने सांगणारे लोक असतात. म्हणजे भिकाऱ्याजवळसुद्धा तसाच अभिमान असतो. आत्ता पण मला कोणी 1 रुपया पण नाही टाकला, 10 रुपयाच्या खाली मी घेतच नसतो असे म्हणणारे सुद्धा असतात. पण हे जसं आहे तसंच जनांचा लालची स्वभाव तिथे पण तेच आहे. तो भिकारी असो किंवा आपण स्वतः असो, तोच गुण आपल्यामध्ये आहे. जे आपल्याला दिलं त्यामध्ये आपण संतुष्ट राहावं. न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. आपल्या वाटेला आलेलं जे जीवन आहे ते आपण सहजपणे स्वीकारलं पाहिजे आणि त्या परमेश्वराने दिलेल्या गोष्टींमध्ये समाधानाने आपण आपलं चांगल्यात चांगल्या प्रकारचं कार्य केलं पाहिजे. आणि हे जर आपण नाही केलं तर करंट्याचे करंट लक्षणं समजून जाते विचक्षणं, भल्याचे उत्तम लक्षणं करंट्याचं कळेना. म्हणजे जो चांगला माणूस आहे, उत्तम गुणाने शोभलेला आहे, त्याला इतरांच्या ठिकाणी कमी जास्तपणा दिसतो, पण तो फक्त ते पाहतात, पण त्याबद्दल कधी बोलत नाही. वर्म काढता भंगते परांतर. कारण दुसऱ्याचं खोटेपणा किंवा वर्म काढला आपण तर त्याचं अंतर म्हणजे ते दुखातं, फक्त ते लक्षात घेतात. चाफळच्या त्या वास्तव्यामध्ये समर्थांच्या काळातली गोष्ट लक्षात घ्या. चोर त्या ठिकाणी चाफळच्या मठामध्ये आले आणि रात्रीची त्यांची गडबड पाहून कल्याणस्वामी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना पकडून समर्थांच्या समोर उभं केलं. समर्थ म्हणतात, अरे ते पोटासाठीच हे सगळं करत असतील ना, मग त्यांच्या पोटाची जर सोय आपण करून दिली तर मग हे असे अपमार्गाला अनमार्गाला का जातील. म्हणून त्यांनी मठात ठेवलं, आपल्या कामामध्ये त्यांना सामील करून घेतलं, त्यांच्याकडून चांगल्या कामं करून घेतले आणि त्यांच्या संसाराची जबाबदारी स्वतः समर्थाने घेतली. म्हणजे साधक निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाची. हे जे दासबोधातलं वचन आहे, जे निंदक आहेत, जे आपल्या मार्गातले नाहीत पण आपल्या मार्गाला जे नावं ठेवतात, परमार्थाला नावं ठेवतात आणि प्रपंचच चांगला आहे असं जे म्हणतात, त्यांनासुद्धा परमार्थाकडे वळवण्याची शक्ती जी आहे ती संतांच्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी हे महत्त्व आहे की बहुजनसी किंवा जनस्वभाव असं या जरी नाव असलं तरी ते म्हणतात की आपल्याला या गोष्टीची जाण झाली पाहिजे. म्हणून दीर्घसूचनेचे कौतुक कळले पाहिजे. म्हणजे दीर्घसूचनेने जे वागतात, पुढील भविष्यार्थी म्हणत राहतोच नाही, पुढचं भविष्य काय आहे याबद्दलचा विचार करू नका, पण आज आपल्या हातून जे कर्म घडत आहे ते मात्र शुद्ध कर्म घडलं पाहिजे. आजच्या आपल्या हातून घडणाऱ्या कर्माबद्दल आपण काहीतरी पाप कर्म करत आहोत असा विचार नसावा. प्रत्येक आपलं कर्म, प्रत्येक आपली हालचाल, प्रत्येक आपलं बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण करत गेलो तर पुन्हा पापाचा संचय होणार नाही, पण पुण्याचा संचय मात्र निश्चितच होईल. कारण पाप जर घडलं आपल्याकडून तर पुन्हा ते भोगण्यासाठी या ठिकाणी यावं लागेल. म्हणून मना जे घडी राघवेवी न गेली, ज्यांनी आपुली ते तू हानी केली. हे समर्थांचे कितीतरी चरणं आहेत की ज्याची आपल्याला पदोपदी आठवण राहायला पाहिजे. आणि ती आठवण कशी राहावी की सगळ्या ग्रंथांचा अभ्यास, सगळ्या ग्रंथांचं वाचन, संतांचं चरित्र हे आपण अखंडपणे वाचत गेलं पाहिजे आणि त्यांच्या सत्संगात आपण राहायला पाहिजे. मग ते आपल्याला सांगतात, जे शहाणे असतात, जे चांगल्या मार्गाला आहेत, ते करंट लक्षण जे आहे ते त्यांच्या लक्षात येतं, पण चांगल्याचे चांगलपणा मात्र करंट्या माणसाच्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्याबरोबर असणारे जे सहकारी आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी उत्तम गुण आहेत आणि पुढे ते सांगतात. जसं श्रीधर स्वामींच्या बाबतीत आहे, त्यांच्याबरोबर शाळेमध्ये पुण्याच्या अनाथ विद्यार्थीगृहात असो किंवा हैदराबादच्या विवेकवर्धिनी शाळेमध्ये असतो, त्यांच्याबरोबर राहणारे जे त्यांचे मित्रमंडळी होतात त्यांनी पुढे त्यांची वागणूक पाहून, म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारची वागणूक त्यांनी केली की एखादा मित्र आजारी पडला तर त्याच्यासाठी त्याने कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टामध्ये आपला अभ्यास होतो की नाही याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि एक प्रसंग असा आला की मित्रांच्या तब्येती सांभाळण्यामध्ये यांच्याकडून अभ्यास झाला नाही आणि अभ्यास झाले नाही म्हणून परीक्षेमध्ये काही मार्क कमी पडले यांना. आणि तो शाळेचा नियम होता की मार्क कमी पडले
तर मग त्या मुलाला शाळेमधून काढून टाकावं. तरी पण जे चांगले शिक्षक होते त्या शिक्षकांनी त्यांच्याबद्दल प्रशस्तीपत्र पाठवलं की याला काढू नका, हा इतरांच्या ठिकाणी जिंकला आणि म्हणून त्याचं दुर्लक्ष झालं, म्हणून त्यांचे मार्क कमी पडले. पण हा असा करणारा मुलगा नाही. पण श्रीधर स्वामींना ही गोष्ट मान्य नव्हती आणि म्हणून ते अनाथ विद्यार्थीगृहामध्ये न राहता गावामध्ये कुठेतरी खोली घेऊन त्या ठिकाणी राहू लागले. पण मूळ स्वभाव जो आहे की आपण आदर्श जीवनच जगलं पाहिजे. आपलं जीवन केव्हाही आदर्श असलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टीमध्ये ते सांगतात की अगदी म्हणजे विषय वासना यामध्ये जो आपण गुरफटलेलो असतो त्यातून कसं बाहेर पडावं, यासुद्धा गोष्टी स्वामींच्या पूर्ण जीवनचरित्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात, आपल्याला शिकायला मिळतात. पण जो माणूस असा चांगला विचार करू शकत नाही, शुद्ध विचार करू शकत नाही, तो मात्र नुसता बोलतच राहतो. म्हणजे एखाद्या ग्रंथाचा अभ्यास नाही केला पण त्याच्याबद्दलचं काहीतरी उलटसुलट बोलणं जे आहे ते आजकाल आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. कारण त्याने तो अभ्यास केलेलाच नसतो. त्यांना फक्त असं सांगायचं असतं की यांच्यावर फक्त टीकाच करायची असते आणि त्याच्याशिवाय ते दुसरं काही चांगलं काम करू शकत नाही. म्हणून त्यांची धाव तेवढीच असते, दुसऱ्यावरची टीका, एवढंच त्यांचं जीवनाचं ध्येय असतं. पण त्याकडे चांगली माणसं जे आहेत ते दुर्लक्ष करतात की अशा लोकांसाठी खरं उत्तर काय असलं पाहिजे की आपण आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुताच सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. म्हणजे आपल्या पुरुषार्थाच्या वैभवाने आपण इतरांना कसे सुखी करू याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून आळसे कार्यभाग नासतो, साक्षेप होत होतो होतो, दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा. चांगल्या गोष्टी आहेत पण ते ज्याला कळत नाही तो कसा शहाणा होईल. आपणास शहाणे करू नेणे, आपले हित आपण नेणे, जनी मैत्री राखो नेणे वैर करी. म्हणजे लोकांना आपलंसं करण्यासाठी, मैत्री राहण्यासाठी तो प्रयत्न करत नाही, पण तो त्यांच्याशी भांडणच करत बसतो. ऐसे प्रकारेचे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापाशी समाधान कोण पावे. मग अशा लोकांच्या संगतीत आपण असलो तर आपल्याला समाधान कसं पावेल, कसं मिळेल. आणि म्हणून आपल्याला समाधानाने जगण्यासाठी या सगळ्या संतांच्या चरित्राचा अभ्यास, त्या चरित्रातील विचार आपण आत्मसात केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली वर्तणूक आपण बदलली पाहिजे. आणि जो जो आपण बदलत जातो तो तो आपल्या लक्षात येईल की यामधलं जे सत्य आहे त्या सत्याकडे आपलं मार्गक्रमण होत आहे की नाही असा पडताळा आपण करून पाहिला पाहिजे. अन्यथा आला हा देह मिळाला पण तो असाच काहीतरी नको ते कामं करण्यामध्ये, नको त्या स्वार्थापोटी तो जर वाया गेला तर आपल्या देहाचा भरोसा नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की नाही देहाचा भरोसा. अगदी साधे साधे उदाहरण असतात. हसत खेळत चांगलं आपण थोडीशी तब्येत बिघडली म्हणून दवाखान्यात जातो. जाताना किती आनंदात जातो आपण, पण दवाखान्यातून परत येताना मात्र आपण परत येऊ की नाही हे तर अगदी फार पुढची गोष्ट झाली. पण एक लक्षात घ्या, घरातून निघत असताना देवघरामध्ये आपल्या देवांना नमस्कार करून बाहेर निघावं आणि सगळं बाहेरनं आपण सगळी कामं करून जेव्हा परत येतो तेव्हा त्या देवाला नमस्कार करून पुन्हा आपल्या घरात प्रवेश करावा. आता जाताना नमस्कार केला मग पुन्हा 10 मिनिटांनी नमस्कार का करावा, कशाला करावा असा विचार असेल तर त्याचं उत्तर एकच आहे की ज्या देवाने या ठिकाणी नमस्कार केल्यानंतर तुम्हाला बाहेर नेलं, तुमच्याबरोबर होते, त्याच देवाने तुम्हाला परत आपल्या घरात आणलेलं आहे. म्हणून त्याला धन्यवाद देण्यासाठी पुन्हा त्यांना आपण नतमस्तक झालंच पाहिजे. कारण त्याच्या सत्तेने हे सगळं चालू आहे. पण हे सगळं परमेश्वराच्या सत्तेने चालतं हे समजायलासुद्धा बुद्धी पाहिजे आणि ती बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. दुर्योधनाच्या बाबतीत जे सांगतात की मला म्हणजे अधर्म आणि धर्म म्हणजे काय, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. धर्म म्हणजे काय हे मला माहिती आहे, चांगल्या प्रकारे वागण्याने काय फायदा होतो हे सुद्धा मला माहीत आहे, पण माझी प्रवृत्ती तिकडे वळत नाही. म्हणजे माझा जन्मजात स्वभाव आहे तो सन्मार्गाकडे जाण्यासाठी मला पाऊल उचलू देत नाही. आणि जानामे अधर्मम न च मे निवृत्ती. अधर्म म्हणजे काय हे पण मला माहिती आहे, ही गोष्ट चांगली नाही हे सुद्धा मला माहिती, पण त्यामधून माझी निवृत्ती होत नाही. म्हणजे माझा स्वभाव वाईट गोष्टीकडेच जास्त आहे आणि चांगल्या गोष्टीकडे माझं मन वळत नाही. भ्रमित मरवळेना हित ते आकळेना, परमकठीण बुद्धी देहबुद्धी जडेना. आणि म्हणून बुद्धी दे रघुनायका. कशासाठी, कारण परमकठीण अशी ही देहबुद्धी माझ्या ठिकाणी असल्यामुळे चित्तदुष्टीत होता आहे ताळतंत्रच कळेचे ना, आळसू लागला पाठी बुद्धी दे रघुनायका. या पूर्ण करुणाष्टकामध्ये खूप गोष्टी समर्थाने आपल्याला शिकवलेल्या आहेत, पण त्या सगळ्या आत्मसात करण्याची बुद्धी आपल्याला
झाली पाहिजे. आणि ती बुद्धी जेव्हा जेव्हा आपल्याला समर्थ देतील, कारण त्यांचा उपदेश तर खूप आहे, पण आपण किती घेतो हे त्यावर अवलंबून आहे. वर्गामध्ये शिकवत असताना एकच शिक्षक एकच धडा मन लावून शिकवतात. 100 मुलं ते सगळं ऐकत असतात आणि किती झालं तरी परीक्षेचा जेव्हा निकाल लागतो त्यापैकी एकच जण पहिला येईल, दुसरा येईल आणि काही जणांना कमी मार्क मिळतील. आता हे का होतं असं विचार केला तर ज्याची ग्रहणशक्ती चांगली आहे, कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, एकाग्रतेने तो सगळ्या गोष्टी आत्मसात करतो, त्याला त्याचं फळ त्याला लगेच मिळतं. पण त्याकडे जो दुर्लक्ष करतो तो मात्र करंटा पुरुष तो तसाच राहतो. आणि मग ते पुढे सांगतात, ते तर आमचे क्लासमेट होते, आम्ही दोघे बरोबरच होतो आणि एवढं असं ना मी या दिशेला आहे तो आज कुठे गेला, असं जेव्हा म्हणतो त्याप्रमाणे आपल्या ज्युलियस सीझर नावाचं एक नाटक आहे शेक्सपियरचं. त्या नाटकामध्ये सीझरच्या बरोबर राहिलेला, सीझरच्या बरोबर लहानपणी खेळलेला असे कितीतरी मित्र त्यांच्याबरोबर आहेत त्या नाटकामध्ये. ते सगळे तेच म्हणतात की त्यांच्या मनामध्ये हा येतो की हा आणि मी शाळेमध्ये बरोबर होतो, आम्ही एकत्र खेळलेलो होतो, पण आज तो केवढा मोठा राजा झाला आणि आम्ही मात्र सामान्य प्रजेसाठी राहत आहोत. आणि म्हणून एक भाग्यभोगती आणि दुसरे तसेच करंटे राहतात. हे का होतं? कारण आपल्या ठिकाणची ती शक्ती, ग्रहणशक्ती जी आहे ती नसती. किती जरी टी व्ही चांगले असले तरी तेव्हापर्यंत ते टी व्ही बाहेरचं प्रक्षेपण जे आहे ते त्याच्या लहरी ते आपल्याकडे ओढून घेत नाही, तोपर्यंत त्यातलं प्रक्षेपण जे आहे, त्यातलं दिसणं जे आहे, तो कार्यक्रम जो आहे तो चांगल्या प्रकारे दिसत नाही. जुन्या काळी जे रेडिओ होते ते रेडिओ कधी चालायचे, कधी चालत नव्हते. तर त्यामध्ये रेडिओचा बिघाड आहे, त्या कार्यक्रमाचा बिघाड त्यामध्ये नाही. परमेश्वराचे जे अनुग्रह आहेत, परमेश्वराने आपल्याला दिलेलं जे देणगी आहे त्याकडे आपण किती चांगल्या प्रकारे पाहतो आणि ते कसे आत्मसात करतो यावरून आपली क्षमता ठरत असते. आपल्या ठिकाणी जर ती क्षमता नसेल तर चांगले गुण आपण कसे आत्मसात करू? आणि उत्तम गुण जे आहे, उत्तम गुणाचा ग्राहिक तर्कतीक्ष्ण विवेक, म्हणजे उत्तम गुणाचा आपण ग्राहिक झालं पाहिजे आणि तर्कतीक्ष्ण विवेक म्हणजे असा विवेक आपण धारण केलं पाहिजे. ऐसी हे विवेकाची कामे उगेच भ्रमो नये, भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले, असं समर्थ आपल्या या ग्रंथराज दासबोधामध्ये शेवटच्या ओव्यांमध्ये सांगतात. आणि म्हणून ती शक्ती आपल्यामध्ये यावी आणि उत्तम गुणाने आपण चांगलं व्हावं. आणि अशा उत्तम गुणाने आपण चांगलं झालं तर आपला स्वार्थ केव्हाच निघून गेलेला असेल, आपलं प्रपंचातलं जो आत्तापर्यंतचं आकर्षण असेल ते गेलेलं असेल आणि आता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, अशा प्रकारची स्थिती आपल्याला सहजपणे प्राप्त होईल. आणि ती प्राप्त व्हावी त्यामुळे या संपूर्ण ग्रंथराज दासबोधामध्ये असो किंवा इतर सगळ्या वाङ्मयामध्ये असो, या प्रकारचे सगळं समर्थाने कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. जनस्वभाव निरूपणसारखा जनस्वभाव म्हणून समर्थांचं एक वेगळं प्रकरण आहे. त्यामध्ये जनस्वभावावर त्यांनी 71 ओव्या दिलेल्या आहेत. या जनस्वभाव निरूपण समास वाचताना समर्थांची ती जी रचना आहे त्याचासुद्धा आपण विचार करावा. असा विचार केला म्हणजे समर्थ यामध्ये जे सांगतात दासबोधामध्ये ते त्यांच्या स्फुटरचनेमध्ये सुद्धा तोच विचार ते सांगतात. कारण एकच विचार ते इतक्यांदा सांगतात, इतक्या प्रकारे सांगतात. आणि म्हणून आपल्याला जे आत्मसात करता येईल ते आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आत्मसात करावं आणि मग आपण बऱ्या अर्थाने तेणे भले म्हणून घ्यावे. आणि म्हणून आपण आपल्या मागे समर्थ भक्त असं जेव्हा म्हणतात कोणी, तर त्यामध्ये जबाबदारी आपली आहे. लोक आपल्याला समर्थ भक्त म्हणतात. त्यामुळे जनाचे उणे दिसता लाज कोणा, जनी दास दिसे तुझा दैन्य बाणा, हे नुसतं करुणाष्टकामध्ये म्हणण्यासाठी नाही, पण मी जर समर्थ भक्त असेल तर माझ्याकडून चुका होणार नाहीत अशी काळजी मी घेतली पाहिजे. आणि ती काळजी घेणं म्हणजेच माझ्या उन्नतीचा तो मार्ग आहे. तशी काळजी घेत मी माझे विचार समृद्ध केले पाहिजे. आणि जो विचाराने मी समृद्ध होईल तो अशा म्हणजे आगाऊ गोष्टींकडचं माझं लक्ष कमी होईल. आणि ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना कामसंगी नसो दे, हे जे आहे ते आपल्या मनामध्ये श्रेष्ठ असं चांगल्या प्रकारची त्याची धारणा आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. तर असा अनेक प्रकारचा विचार जो आहे तो समर्थाने या पूर्ण दासबोधात आपल्या पुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात एके संगतीने बुडती, एके संगतीने तरती, आणि या कारणे सत्संगती बरी पाहावी. हे सगळं चांगल्या गोष्टी आत्मसात केला तर तुमचं निर्दयाचं सार्थक आहे.
ते जर तुम्ही सोडून दिलं, त्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही अडकणारच आहात. त्याप्रमाणे यात चांगलं कोणतं, हा बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी ही तुम्हाला दिलेली आहे आणि त्याचा वापर करून महाभारत किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये आपण पाहतो, श्रीकृष्णाच्या जवळच असणारे पांडव आहेत, श्रीकृष्णाच्या समोरच असणारे कौरव आहेत. कौरवांना श्रीकृष्णाचं मोठेपण समजलं नाही, पण पांडवांना लहानपणापासून त्यांचा सत्संग होता. ते सुद्धा म्हणतात एका क्षणी की हा आमच्याबरोबर राहिला असा आहे, पण तरी पण हा स्वतःला परमात्मा म्हणतो याचा काही अनुभव आम्हाला आला नाही. म्हणजे इतक्या जवळ असूनसुद्धा आम्ही त्यांना ओळखलं नाही. जसं श्रीधर स्वामींच्या बरोबर असणारी मुलं त्या काळची पुढे मोठे झाल्यावर ते म्हणतात, स्वामी आमच्याबरोबरच होते, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा दुसऱ्याचे उत्तम गुण जेव्हा सर्व मान्य होतात, तेव्हा त्यांच्याशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जवळीक साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि ती जवळीक, त्यांचा सत्संग आपल्याला लाभल्यामुळे आपलं पण सोनं होईल. आमच्या सखाराम महाराजांच्या पोथीमध्ये एक चांगली गोष्ट आहे, ती सांगतो आणि थांबतो. महाराजांच्याकडे एक ग्रस्त गेले, सखाराम महाराज म्हणजे लोढीचे सखाराम महाराज, आणि महाराजांचा आशीर्वाद मिळावा, महाराजांनी काहीतरी चांगला प्रसाद द्यावा अशी त्याच्या मनामध्ये इच्छा होती. त्याची इच्छा जाणून महाराजांनी त्याला बरोबर घेतलं आणि गावाच्या बाहेर आले. गावाच्या बाहेर आल्यावर त्या ठिकाणी एक मेलेलं कुत्रं पडलेलं होतं आणि त्याच्याजवळ ती कांबळ म्हणजे घोंगडी होती. महाराज म्हणतात, तुझ्या कांबळीमध्ये हे कुत्रं बांधून घे झोडीसारखं. आता महाराजांनी सांगितलं आणि मेलेलं कुत्रं न्यायचं, तो हो नाही करायला लागला. मग महाराजांनी खूप आग्रह केला, म्हणून शेवटी महाराजांच्या समोर असल्यामुळे त्याने तसं केलं आणि त्या कांबळीमध्ये ते मेलेलं कुत्रं बांधून घेतलं आणि तो आपल्या घरी जायला लागला. जाता जाता त्याने विचार केला, हे मेलेलं कुत्रं गावात नेऊन माझी बायको विचारेल, माझे घरचे विचारतील, हे काय आणलं तुम्ही, असा कोणता प्रसाद दिला महाराजांनी. असं त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि होता होता सद्गुरू वचनावरचा विश्वास कमी व्हायला लागला. आणि मग त्याने काय केलं की आता स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास तो वाढला. स्वतःच्या देहाचा, स्वतःच्या विचारांचं महत्त्व त्याला जास्त वाटायला लागलं. आणि असं होतं होतं त्याने ते कुत्रं जे होतं मेलेलं ते गावाच्या बाहेरच फेकून दिलं आणि ते कांबळ घेऊन तो घरी जाऊन पोचला. घरी गेल्यावर बायकोने विचारलं, महाराजांच्याकडे जाऊन आले का, महाराजांनी काय प्रसाद दिला. म्हणे प्रसाद वगैरे काही नाही दिला, पण मी तसंच परत आलो. बायकोने ती घोंगडी झटकली, त्या घोंगडीमध्ये जे त्या कुत्र्याचे केस अडकलेले होते, ते सगळे केस जे आहेत ते अडकलेले जे होते ते त्याला सोन्याचे दिसायला लागले. ते सोनंच होतं आणि ते सोनं दिसल्याबरोबर मग त्याला वाटलं की महाराजांनी आपल्याला दिलं त्याचा आपण चांगल्या प्रकारे स्वीकार केला नाही आणि म्हणून त्यांची कृपा आपल्यावर फार कमी राहिली. काही सोन्याचे केसच फक्त आपल्या घरापर्यंत आले, बाकीचे आपण ते लोखंड म्हणून ते फेकून दिले आपण. असं जे परमेश्वर आपल्याला देतो त्याचं चांगल्या भावनेने स्वीकार करणं हे साधकाचं लक्षण आहे. समर्थ ते सांगतात, न मिळे आलिया पदार्था तो एकमूर्ख आणि समुद्र ऐसे साठवणं तो सत्वगुण. या दोन्ही चरणांचा म्हणजे खरा भाव लक्षात घेऊन साधकाने आपली साधना करावी, एवढं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सांगण्यासारखं खूप असतं, पण वेळेची मर्यादासुद्धा असते. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मी थांबतो. अशीच सेवा करण्याची संधी मला सतत मिळत राहो, कारण आपल्या सांगण्यामुळे माझाही अभ्यास वाढतो आणि त्या सत्संगामध्ये राहण्याची जास्तीत जास्त वेळ ही तुमच्यामुळे मला प्राप्त होत आहे. त्यामुळे एक आनंद व्यक्त करतो. विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. म्हणजे एका विचाराने आपण नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे आणि त्या विवेकाचे फळ ते सुख, आणि ते सुख आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी मी थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार काका. हां नमस्कार बाबा, आले का? हां.